कोल्हापुरी पद्धतीच्या मला आवडणाऱ्या वांग्याच्या छान चरचरीत चकत्या. तापलेल्या तेलात एक अर्धी मिरची बारीक चिरलेली, आलं आणि लसूण यांचे बारीक चिरलेले तुकडे, थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा लालसर करून घ्यायचा आहे. कांदा परतताना थोडं मीठ घातलंय कांदा डिहायड्रेट होण्यासाठी. तर या वांग्याच्या चकत्या कोरडे मसाले नंतर घालायचे म्हणजे ते जळत नाहीत. आधी या फक्त त्याच्या पाण्यावरच त्या वांग्याच्या चकत्या झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या. वांग्याच्या चकत्या त्यातल्या पाण्यावरच छान शिजल्यात. अगदी किंचित पाण्याचा हपका मारला, बाकी काही नाही. आता फक्त कोरडे मसाले घालायचे. हळद, हिंग, काश्मीरी लाल तिखट आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी 1 चमचा आणि अगदी थोडा गरम मसाला. बाकी काही लागत नाही त्याला. इतकी सोपी आणि छान डिश आहे ही. रंगही त्याला छान येतो. मसाले आधीच घातले की ते जळून जाते. मीठ आपण सुरुवातीला घातलं होतं, थोडंसं मसाल्यांमध्ये असतं. ते धरून अगदी चिमूटभर मसाला घालायचा, आपलं मीठ घालायचं. मसाले जळू नयेत म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं, फार नाही. वा, अगदी 5 ते 7 मिनिटात ही भाजी तयार होते. चव बघू त्याची, फक्त मीठ बघायचं, बाकी काय नाही. अप्रतिम झाली आणि भरपूर कोथिंबीर घालायची. त्या वार आहे. गार भाकरी किंवा पोळीबरोबर खायची भाजी. हा हा हा, व्हेरी गुड.